डॉक्टरने महिलेचे ऑपरेशन केले पण टाके मारायचे विसरल्याचा धक्कादायक प्रकार प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलाय। बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यात एकूण 22 महिला कुटुंब कल्याणच्या ऑपरेशनसाठी भरती झाल्या होत्या, परंतु यातील एका महिलेस ऑपरेशन नंतर डॉक्टर टाके मारायचेच विसरले। महिलेला टाके घातले नाहीत ही बाब रात्री उशिरा लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना धारेवर धरले। त्यानंतर त्या महिलेला टाके मारण्यात आले। संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले। काल पेशंटला ऑपरेशनला नेल्याच्या नंतर सीजर झालं। सीजरचं आहे म्हणून लेटला इंजेक्शन दिले पुढचं आल्याच्या नंतर मग ते ऑपरेशन झाल्यानंतर टाक्याच मारले नाही। त्याचे टाक्या मारलं नाही, टाक्या मारायचे टाइम ते नर्स येऊ दिले नाही आम्हाला। आमच्या लोकांना कोणालाच येऊ दिले नाही। आल्याच्या नंतर रात्री 1-1:30 वाजता बघते तर काय ते पेशंटवर दवाखान्याचाच कपडा, त्याला टाके नव्हते मारलेले। रात्री 1-1:30 वाजता टाक्या मारायला सांगितले, मारू दिलं नव्हतं आम्ही टाक्या। तर ते म्हणले की बाबा त्याची जिम्मेदार आम्ही घेते, लेखी पत्र द्यानंतर टाक्या मारा, लेट झाले टाइम। लेखी पत्र देतो बोलले सकाळी 8 वाजता, सगळे स्टाफ बोलले त्या लेखी पत्र देतो। त्याच्यानंतर टाक्या मारली रात्री 1-1:30 वाजता काहीतरी मारली, 7 वाजता झाला। वाडेकर तालुका आरोग्य अधिकारी बिलोली काल दिनांक 28/1/2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहगाव येथे लॅप्रोस्कोपिक कॅम्प आयोजित करण्यात आला होता। त्या ठिकाणी 22 महिला ॲडमिट झाले होते। शस्त्रक्रिया केल्यानंतर जे टाक्या मारायचं होतं त्यामध्ये एक पेशंट जर राहून गेलेलं होतं। हे टाक्या न मारल्याचं ज्यावेळेस नातेवाईकाच्या लक्षात आलं, त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ते वैद्यकीय अधिकारी येऊन त्यावेळेस त्यांनी टाक्या मारलेले आहे। ह्या कामामध्ये जे काही नातेवाईकांना गैरसमज म्हणजे हे झालेला आहे, त्रास झालेला आहे किंवा हे हलगर्जीपणा झालेला आहे, याबद्दल जे कोणी अधिकारी कर्मचारी असतील त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही वरिष्ठांना प्रस्ताव पाठवू। आणि दुसरा जो नातेवाईकाचा विषय आहे की बाबा साफसफाई नाही आहे आणि काही पाण्याचा समस्या आहे, ते आम्ही 10 दिवसामध्ये ते पाण्याची समस्या सोडवू।